नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी योजना आहे आपली ती आहे संजय गांधी निराधार योजना. आणि या योजनेच्या अंतर्गत आता सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे, की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं मला, की ताई आम्हाला हप्ता येत नाही, हप्ता येत नाही, हप्ता येत नाही. तर मी आता मध्ये 2 दिवसापूर्वी लातूरला गेले होते, तेव्हा मी थोडंसं ह्या योजनेची चौकशी केली, की जे लोक संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत ना, ते बऱ्याच लोकांना आलेला आहे हप्ता. आता मी त्यांना विचारलं, की तुम्हाला हा हप्ता विचारल्यानंतर मी त्यांना विचारलं, की तुम्हाला हप्ता कसा काय आला? तर त्यांनी मला एक सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, की आता ही माहिती जी आहे, ती ती अशी आहे, की तुम्हाला किती लोकांना माहिती आहे ओ-टी-पी व्हेरिफिकेशन म्हणजे जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुमचं ओ-टी-पी व्हेरिफिकेशन तुम्हाला करायला लागणार आहे. हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर पुढचे आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल, संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्ही लाभार्थी आहात आणि तुम्हाला जर या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला तो लाभ मिळणार आहे, मी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे, जेणेकरून मी जे आज तुम्हाला पुढील माहिती देणार आहे ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता किती लोकांना ही माहिती आहे, किती नागरिकांना, किती लाभार्थ्यांना माहिती आहे हे मला माहिती नाही, पण तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअर केल्यावर ही माहिती त्यांना सगळ्यांना मिळेल. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, की मला बऱ्याच दिवसापासून बरेच आपल्या ह्या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत, ज्यांनी या योजनेचा लाभ अगोदर घेतलेला आहे पण आता त्यांना लाभ मिळत नाही किंवा त्यांना लाभ मिळालेला नाही, असे बरेचसे प्रश्न आले आणि आपण त्याच्यावर व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत. तर आता सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे, की मी आत्ताच 2 दिवसापूर्वी मी लातूरला गेले होते. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सगळं त्या बाजूला ग्रामीण भाग आहे. तर तिथं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारले, त्याच्यातनं मला हे उत्तर मिळालेलं आहे, की आम्हालाही लाभ मिळत नव्हता अगोदर, पण आम्ही ओ-टी-पी व्हेरिफिकेशन केलं आणि त्यानंतर आम्हाला लाभ मिळालेला आहे आणि आता आम्हाला पैसे आलेले आहेत, म्हणून जो मागचा आपला हप्ता आला होता. तर ओ-टी-पी व्हेरिफिकेशन काय आहे ते थोडक्यात आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. आणि तुम्ही ओ-टी-पी व्हेरिफिकेशन केलं आहे का? तर जे ओ-टी-पी व्हेरिफिकेशन आहे ते असं आहे, की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या विभागातील तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी संबंधित विभागाशी म्हणजे आपल्या ह्या योजनेच्या अंतर्गत संबंधित विभागाशी एक समिती असते गठन केलेली. त्या समितीशी म्हणजेच त्या अधिकाऱ्यांशी तुम्हाला बोलायचं आहे. त्यांना सांगायचं आहे, की मला या योजनेचा लाभ मिळत नाही, मला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मला माझं ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की ओ-टी-पी व्हेरिफिकेशन हे सरकारने का लावलेलं असेल, काही जणांना माहितीही नसेल. तर तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगते, की ओ-टी-पी व्हेरिफिकेशन का सरकारने लावलेलं आहे. तर या योजनेच्या अंतर्गत बरेच लोक जे आता समजा एखादी व्यक्ती हयात नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाने कुटुंबातली लोक या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत होती. त्याच्यामुळे हे आता ओ-टी-पी व्हेरिफिकेशन सरकारने ठेवलेलं आहे. आणि ओ-टी-पी व्हेरिफिकेशन कोणाचं करायचं आहे, तर जे व्यक्ती लाभ घेत आहे ना त्यांचंच ओ-टी-पी व्हेरिफिकेशन तुम्हाला करायला लागणार आहे. तर ज्या व्यक्तीच्या नावाने अकाउंटमध्ये खातं काढलेलं असेल, त्यांचं आधार कार्ड असेल, त्यांचं पॅन कार्ड असेल, तर हे सर्व डिटेल म्हणजेच तुमच्या बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड हे सर्व काही घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन संबंधित विभागाशी भेटायचं आहे. या योजनेच्या अंतर्गत कुठल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी भेटायचं आहे. त्यांना सांगायचं आहे, की आमचं ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करायचं आहे. मग जो तुम्ही फॉर्म भरला असेल त्यानंतर तो फॉर्म नंबर वगैरे त्या ठिकाणी ते टाकतील. त्यानंतर तुम्हाला एक तुमच्या नंबरवर ओ-टी-पी व्हेरिफिकेशन येईल, म्हणजेच एक ओ-टी-पी येईल. त्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला सांगतील तिथे गेल्यावर करायला. तर हे अवश्य करून घ्या. जर तुम्ही ओ-टी-पी व्हेरिफिकेशन केलं नसेल, तर ज्या कुणाला या योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना अजूनही लाभ मिळणार, पुढेही लाभ त्यांना मिळणार नाही, जर तुम्ही ओ-टी-पी व्हेरिफिकेशन केलं नसेल. ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुम्ही म्हणजे हे कशासाठी, तर तुम्ही हयात आहात आणि तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेत आहात म्हणून सरकारने हे सर्व ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची माहिती मी अगोदर पण सांगितली आहे, परत सांगते. तुमचं अकाउंट आधार सीडिंग असणं, केवायसी असणं अनिवार्य आहे. जर तुम्ही अकाउंट केवायसी केलं नाही किंवा डीबीटीशी लिंक केलं नाही, तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जर अकाउंट डीबीटी केलं नसेल तर अकाउंट डीबीटी करून घ्या. डीबीटी म्हणजेच काय, तर तुमचं
अकाउंट तुम्हाला डीबीटीशी लिंक करून घ्यायचं आहे. त्याचा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचं बायोमॅट्रिक वगैरे होतं. ते सगळं झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येतो आणि तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक होतं. ते अकाउंट सरकारशी जोडल्या जातं. त्याच्यानंतर सरकार पण तुमच्या अकाउंटला डीबीटी लावतं सरकारकडून आणि मग तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात या योजनेच्या अंतर्गत. ही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती. तर लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जा. या योजनेच्या अंतर्गत आता लाभ आलेला आहे. बऱ्याच लोकांना मी विचारलं होतं तेव्हा मला काही कमेंट आल्या, तर नक्की मला कमेंट करून सांगा. नसेल मिळाला तर मग हे जे मी सांगितलेलं आहे अकाउंट डीबीटीशी लिंक नसेल करून घ्या. तर OTP व्हेरिफिकेशन नसेल तर ते पण करून घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्यामध्ये काहीही प्रश्न असतील तर नक्की विचारा. नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिले जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.